अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी भक्तांनो, आपण आपल्या चॅनलवरती स्वामी महाराजांचे प्रेमळ स्वामी संदेश घेऊन येत असतो. स्वामी महाराजांचे प्रेमळ विचार ऐकत असतो. पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर आता नवीन असाल तर तिथं दिलेलं सबस्क्राईब बटन प्रेस करा. स्वामी महाराजांचा प्रेमळ संदेश सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला आहे. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आहे आणि रिकाम्या हातानेच बोलावले जाणार आहेत, जात आहेत. खरा बुद्धिमान त्यालाच म्हणतात जो स्वतःच्या उशिरीनं प्रदर्शन न करता शांततेत आपलं ध्येय पूर्ण करतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरुदेव दत्तांचे अवतार आहेत. ही सारी सृष्टी त्यांच्याच अधीन आहे. जन्ममृत्यूचा फेरा हा त्यांच्याच हातात आहे. श्री स्वामींची कृपा झाली तर काहीही कठीण नाही, हे श्री स्वामी समर्थांचे भक्त जाणत होते. त्यामुळेच श्री स्वामींचा भक्त परिवार वाढतच होता. अक्कलकोटामध्ये तर भक्तीच्या पताका घराघरावर फडकत होत्या. अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे भक्त भारावले होते. अक्कलकोटात श्री स्वामींच्या परम भक्तांमध्ये भगवंत आप्पा सुतार नावाचा भक्त होता. श्री स्वामींवर त्यांची श्रद्धा होती. तो सदैव त्यांच्या सेवेत असायचा. भगवंत आप्पा शेतकरी होता. शेतात कष्ट करून तो त्यांचं पोट भरत असे. भगवंताने आपल्या शेतात विहीर खणली होती. तिचे बांधकामही केले होते. त्या विहिरीला भरपूर पाणी लागले झाले होते. हे सारे श्री स्वामी कृपेनेच झाले असे भगवंत मानत होता. श्री स्वामींना एकदा आपल्या शेतात घेऊन जावे असे त्यांची इच्छा होती. त्यांची पूजा अर्चा करून त्यांना जेवू घालावे व त्यांचे उष्ट अन्न आपण प्रसाद म्हणून खावे अशी भगवंताची इच्छा होती. त्या दृष्टीने त्याने प्रयत्नही केले. एकदा स्वामी मोदी यांच्या कट्ट्यावर बसलेले होते. ते सेवकऱ्यांशी हास्य विनोद करत बोलत होते. ही संधी साधून भगवंताने श्री स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या शेतावर येण्याची विनंती केली. थोडा वेळ थांब, मग जाऊ असे स्वामी त्याला म्हणाले. असे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा झाले. ते बघून भगवंत सुतार निराश झाला आणि तिथेच शांत बसून राहिला. तेवढ्यात तिथे काशीनाथराव मसवडकर आले. त्यांच्यावर श्री स्वामींचे विशेष प्रेम होते. काशीनाथरावांना त्याने आपली इच्छा बोलून दाखवली. काशीनाथरावांनी विनंती करताच स्वामी तडकन उठले आणि भगवंताच्या शेताकडे चालू लागले. भगवंताला मोठा आनंद झाला. श्री स्वामींच्या मागे तोही धावत निघाला. त्याने आपल्या मित्रांना स्वयंपाकाचे साहित्य आणायला सांगितले. शेतावर पोहोचल्यावर श्री स्वामींनी भगवंताच्या शेतात फेरफटका मारला, विहीर बघितली आणि आनंद व्यक्त केला. तेवढ्यात तेथे काशीनाथराव, सबनीस आदी मंडळी आली. त्यांनी सुग्रास स्वयंपाक केला होता. विहिरीच्या पाण्याने भगवंताने श्री स्वामींना मंगल स्नान घातले. त्यानंतर त्यांची षोडोपचाराने पूजा करून त्यांना फुलांच्या माळा घातल्या. नंतर भगवंताने जेवू घातले. महाराज पोटभर जेवले
आणि तृप्त झाले. महाराजांचे जेवण होताच भगवंत, काशीनाथराव, सबनीस असे 5-6 लोक जेवायला बसणार तेवढ्यात 8-10 गावकरी तिथे आले. स्वामी म्हणाले, यांनाही जेवू घाला. स्वामींनी आज्ञा केली. ते बोलले ऐकून सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. कारण भांड्यात फक्त 4-5 लोकांना पुरेल एवढंच अन्न शिल्लक होतं. स्वामींची आज्ञा मानून त्यांनी त्या लोकांना जेवायला वाढले. ते जेवतात न जेवतात तोच आणखी काही लोक दर्शनाला आले. स्वामी म्हणाले, यांनाही जेवू घातले गेले पाहिजे. अशा प्रकारे 50 पेक्षा जास्त लोक जेवले, पण अन्न जराही कमी पडले नाही. सर्वांनी जेवून सुद्धा अन्न उरले होते. अशी होती श्री स्वामींची एक अनोखी लीला. स्वामी भक्तांनो, भगवंत हा केवळ आहे त्याला सत्य किंवा ब्रेन म्हणतात. ते केवळ अस्तित्व आहे, तथापि ते जड नाही. ते ज्ञान स्वरूप म्हणजेच चित्त आहे. या चेतनामय असण्यास जे एकसारखे स्फुरण होते ते स्फुरण म्हणजेच आनंद. हा आनंद शब्दमय ओंकार आहे. ते जगाचे आदिबीज आहे. तेच नाम होय. हा संबंध समजून नाम घेतले पाहिजे. नाम म्हणजेच सत्यचित्त आनंद. नाम म्हणजेच सत्य ज्ञान अंतर्मय ब्रह्म. आपण आपल्याला आरशात पाहतो तेव्हा हा मी नव्हे, माझे प्रतिबिंब आहे असे वाटले पाहिजे. हेच स्वतःकडे साक्षी भावाने पाहणे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या आचार, विचार, उच्चार यांच्याद्वारे नियत निर्माण करत असतो. प्रत्येक त्यांचेच निर्मित केलेले नियती पाप पुण्याला कारणीभूत असते. विधात्याने नजराणा म्हणून बहाल केलेले जीवन हे तर नीती क्षणाक्षणाला अकाउंट हिशोब ठेवत असते. कोणाचा कधी खुळखुळा करायचा हे तिने प्रत्येकाच्या कर्मावर सोडून दिले आहे. ज्ञान हाच देव आणि अज्ञान हाच दानव, जो सर्व शुभ अशुभ कर्माचा कारणीभूत असतो. शुभ कर्म पुण्याईत तर अशुभ कर्म पापच संचित होत असते. तेव्हा शुभ अशुभ कर्म करण्याची निवड विधात्याने माणसावर सोपवली आहे. हे तज्ज्ञांना समजण्यासाठी संत सांगतात की नामस्मरण करून मन चैतन्यमय करीत राहावे. श्री स्वामी समर्थ माणसाला मिळालेले हे अनमोल जीवन एक साक्षात्कार आहे. बुद्धीचं वरदानही माणसाला लाभले आहे. भगवंताने आपलं संपूर्ण आयुष्य मंगलमय संगीतमय करावं म्हणून ह्या पृथ्वीवर धाडलं आहे. यासाठी की नाही आम्ही आपल्या जीवनाची मैफिल रंगवावी. आपल्या वाईट वासनांवर सत्ता ठेवण्यासाठीच नामस्मरण हा एकमेव रामबाण उपाय सर्व संतांनी सांगितलेला आहे. मनाचे हीन आवेग आवरण्यासाठी नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे. कारण नामस्मरणाने समर्थ विचारांची शक्ती निर्माण होते. साधनाने स्वतःची कुवत, कसब, कौशल्य, पारंगता आणि ज्ञान यांचा सुयोग्य आणि प्रभावी वापर करण्याची क्षमता येते. संकटातही प्रसन्न वृत्ती व समाधानी वृत्ती करण्याची ताकद येते. प्रत्येक क्षण आजरामर आणि अमृतमय बनतो. स्वामीने हर कार्य के लिए एक समय निर्धारित किया है, उस समय को आने में ना तो कभी देर होती है ना ही जल्दी. स्वामी म्हणतात, तू मेरा हीरा है, तुझे तराशना मेरा फर्ज है, तो अपने देखो से कभी हार मत मानना.
तो अपने दुखों से कभी हार मत मानना। सब कुछ अच्छा होगा, मैं तेरे साथ हूँ, मैं गया नहीं, मैं जिंदा हूँ। तर स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा प्रेमळ स्वामी संदेश तुमच्या मनाला भावलेला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सर्व स्वामी भक्तांना स्वामींचा प्रेमळ संदेश शेअर करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। स्वामी भक्तांनो, धन्यवाद।